गेल्या आठवड्यात इराणच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर असलेल्या दोन उमेदवारांमधील थेट लढतीमध्ये सुधारणावादी नेते मसूद पचकियान विजयी झालेले आहेत. त्यांनी कट्टर उमेदवार सईद जलीली यांचा पराभव केलेला आहे. इराणमध्ये गेल्या महिन्यामध्ये हेलिकॉप्टर अपघातामध्ये राष्ट्राध्यक्ष इब्राहिम राईसी यांचा मृत्यू झाल्यानंतर पचकियान आणि जलीली यांच्यामध्ये थेट लढतीसाठी शुक्रवारी झालेलं मतदान हे फार महत्त्वाचं होतं. पचकियान यांना 1,63,00,000 मतं पडलेली आहेत आणि त्यांना त्या मतांसाठी विजयी घोषित करण्यात आलेले आहे. तर जलीली यांना 1,35,00,000 मतं मिळालेली आहेत. यापूर्वी 28 जून रोजी झालेल्या मतदानाच्या सुरुवातीच्या फेरीमध्ये कोणत्याही उमेदवाराला 50%हून अधिक मते मिळाली नव्हती. त्याच्यामुळं आघाडीच्या दोन उमेदवारांमध्ये थेट लढत झाली होती. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे पश्चिम आशियामध्ये प्रचंड तणाव असताना आणि गेल्या अनेक वर्षांपासून इराण आर्थिक संकटाचा सामना करत असताना या निवडणुका झाल्या. त्याच्यामुळे या निवडणुका फार महत्त्वपूर्ण होत्या. आता पचकियान माजी राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांच्या विचारांकडे झुकलेले दिसतात, ज्यांच्या राजवटीमध्ये तेहरानने 2015चा महत्त्वपूर्ण असा अणुकरार केला होता. आज आपण सविस्तरमध्ये माहिती घेऊयात इराणमधील निवडणुकांची, त्यांचं महत्त्व काय आणि हे सत्तांतर किती महत्त्वाचं होतं हे सुद्धा आज आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. इराणमध्ये विजयी झालेले मसूद पचकियान हे सुधारणावादी आहेत, तर पराभूत झालेले सईद जलीली हे कट्टरवादी आहेत. पचकियान यांनी हिजाबला विरोध केलेला होता. नैतिक पोलिसिंग, मॉरल पोलिसिंग ज्याला आपण म्हणतो, याचा अधिकार कोणालाही नाही असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं होतं. आणि सर्वोच्च नेता अयातुल्ला खोमेनी यांनी मसूद पचकियान यांचा विजय झाल्याचं मान्य केलेलं आहे. त्यांच्या विजयाला मान्यता दिलेली आहे. 28 जून रोजी झालेल्या मतदानाच्या पहिल्या फेरीमध्ये 1979च्या इस्लामिक क्रांतीनंतर इस्लामिक रिपब्लिकच्या इतिहासातील सर्वात कमी मतदान झालं. 3 कोटी जनतेने मतदान केलं असं समोर येते. सरकारी अधिकारी आणि सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांनी मतदान सुरू असताना हळूहळू लोकसहभागाचं प्रमाण वाढेल असा अंदाज व्यक्त केला होता. पण ऑनलाईन वोटिंगमध्ये काही मतदान केंद्र जी आहेत ती रिकामी दिसली. राजधानी तेहरानमधील अनेक सर्वेक्षणामध्ये रस्त्यावरती प्रचंड सुरक्षा व्यवस्था लावलेली होती, पण रहदारी जी आहे ती अगदी हलक्या प्रमाणामध्ये दिसून आलेली होती. तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचं दिसून येतंय. मध्य आशियामध्ये जो काही प्रादेशिक तणाव गेल्या काही वर्षांपासून दिसून येतोय, त्या पार्श्वभूमीवरती ही सर्व निवडणूक झालेली आहे. एप्रिलमध्ये इराणने गाझामधील युद्धामुळे इस्रायलवरती पहिला थेट हल्ला केला. मग लेबनीज, हिजबुल्ला, येमेनचे हुती बंडखोर या सगळ्यांच्या एकूण कारवायांमध्ये इराणचं नाव सातत्याने येत गेलं आणि त्याचमुळे या निवडणुकांमध्ये इतर कोणताही देश हस्तक्षेप करेल की काय अशी जी शंका होती, तसं काही न घडता, कोणताही अनुचित प्रकार न घडता झालेलं हे सत्तांतर फार महत्त्वाचं आहे. अनुचित प्रकार म्हणण्याचं कारण म्हणजे दर 4 वर्षांनी इराणमध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पार पडत असते. मात्र इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम राईसी यांचं हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्यू झाला होता आणि त्याच्यामुळे ही निवडणूक लवकर घ्यावी लागली होती. या अपघातामध्ये इस्रायलचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मग आता ह्या निवडणुकांमध्ये परत एकदा काही आगळीक होईल की काय अशी भीती होती, पण तसं काही घडलेलं नाही. आता थोडंसं नवीन जे राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत इराणचे त्यांच्याविषयी सांगतो. ताब्रिजचे खासदार असलेले पचकियान यांना इराणमधले सर्वात संयमी नेता म्हणून ओळखलं जातं. इराणी मीडिया जी आहे त्यांच्यानुसार लोक पचकियान यांच्याकडे सुधारणावादी नेते म्हणून पाहतायत. इराणमधल्या जनतेला ज्या काही सुधारणा अपेक्षित आहेत, जग वेगाने पुढे जात असताना त्यांच्यासोबत जाण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या कदाचित पचकियान यांच्यामुळे मिळू शकतील असा त्यांना विश्वास वाटतोय. आता पचकियान हे माजी राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांचे अगदी जवळचे सुद्धा मानले जातात. पचकियान हे माजी सर्जन असून सध्या ते देशाचे आरोग्यमंत्री आहेत. त्यांनी अनेक वेळा जे काही डिबेट्स झालेले आहेत त्यांच्या देशामध्ये, त्या डिबेट्समध्ये जाहीरपणे हिजाबला विरोध केलेला आहे. यासोबतच मॉरल पोलिसिंग जे आहे ते सुद्धा करण्याचा हा अधिकार कोणाला नाही हे त्यांनी वेळोवेळी स्पष्ट केलं. म्हणजे स्वतःहूनच कोणताही अधिकार नसताना दुसऱ्यांनी हे असंच करायला पाहिजे, हे धर्माला धरून नाहीये, समाजामध्ये काही नैतिकता आहे किंवा नाही हे दुसऱ्याला सांगणं, म्हणजे हे स्वतः न करता, स्वतः कोणतीही या ठिकाणी आगळीक न करता जे काही योग्य ऑथॉरिटी आहे त्यांच्याजवळ ह्या गोष्टी पोहोचवल्या पाहिजेत आणि ती ऑथॉरिटी त्या संदर्भात योग्य ती कारवाई करेल. पण तसं न करता स्वतः जे कार्यकर्ते या ठिकाणी कायदा हातात घेऊन जे काही कृती करतात त्याला मॉरल पोलिसिंग म्हणतात. आणि मॉरल पोलिसिंग करण्याचा अधिकार कोणालाही नाही हे ह्या
ह्या इराणच्या आता होणाऱ्या राष्ट्राध्यक्षांनी वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे. ताब्रिजमधून 2006 मध्ये ते पहिल्यांदा खासदार झाले होते आणि ते सुधारणावादी जरी असले तरी सुद्धा अमेरिकेला ते शत्रूच मानतात. 2011 मध्ये त्यांनी राष्ट्रपती पदासाठीची निवडणूक लढवण्यासाठी नोंदणी केली होती, पण नंतर त्यांनी माघार घेतलेली होती. इराणमधले फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स जो आहे ते लागू करण्यावरती आणि पाश्चात्य देशांकडून आर्थिक निर्बंध हटवण्यासाठीची धोरणं स्वीकारण्यासंदर्भात पाचकियान आग्रही आहेत. म्हणजे जर का त्यांनी काही अटी टाकल्या पाश्चात्य देशांनी तर त्या अटी कदाचित ते स्वीकारू शकतात, पण हे निर्बंध हटवले गेले पाहिजेत अशा मताचे ते दिसून येत आहेत. इराण हा देश 2019 पासून काळ्या यादीत आहे. त्याच्यामुळं IMF यासोबतच एशियन डेव्हलपमेंट बँक, वर्ल्ड बँक किंवा इतर कोणत्याही ज्या आर्थिक संस्था आहेत किंवा इतर कोणत्याही ज्या मोठ्या बँक्स आहेत त्या इराणला आर्थिक मदत करत नाहीयेत आणि म्हणूनच पाश्चिमात्य देश ज्या पद्धतीने सांगतायत त्या पद्धतीने येणाऱ्या काही काळामध्ये कृती करण्यावरती त्यांचा भर असू शकतो. आता थोडंसं इराणमधल्या मतदानाविषयी, तिथल्या निवडणुकांविषयी. 28 मे रोजी तिथं पहिल्यांदा मतदान झालं. त्यामध्ये एकाही उमेदवाराला बहुमताचा आकडा पार करता आला नाही. मग पाचकियान हे 42.5% प्रथम होते आणि जलिली हे 38.8% मतांसह द्वितीय क्रमांकाचे होते. मग या दोघांमध्येच या राष्ट्राध्यक्ष पदासाठी डायरेक्ट लढत झालेली दिसून येते. आता त्यांची इथं पद्धत अशी आहे, म्हणजे इराणचं जे संविधान आहे त्याच्यानुसार पहिल्या फेरीमध्ये कोणत्याही उमेदवाराला जर का बहुमत मिळालं नाही तर पुढच्या फेरीत मतदान जे होतं तेव्हा पहिले फेरीतील जे पहिले 2 उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये थेट लढत होते आणि जो त्याच्यामध्ये विजयी होतो त्याला राष्ट्रपती केलं जातं, ज्याच्यानुसार पचकियान आता इराणचे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत. निवडणुकीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो होता इराणमधला तो म्हणजे हिजाब कायद्याचा. इराणमधले हिजाब विरोधी चळवळ आणि त्याच्यानंतर सरकारने केलेली दडपशाही याच्यामुळे 2022 मध्ये अनेक मतदारांच्या मनामध्ये या मुद्द्याला धरून मोठ्या प्रमाणामध्ये रोष होता. महिला तर नाराजच होत्या. हिजाब हे फार पूर्वीपासून धार्मिक ओळखीचं प्रतीक आहे बघा त्यांच्या इथलं, परंतु इराणमध्ये ते एक राजकीय शस्त्र म्हणून सुद्धा वापरलं गेल्याचं दिसून येते. 1979 मध्ये इराणमध्ये जे काही इस्लामिक क्रांती झाली, या इस्लामिक क्रांतीनंतर इराणमध्ये हिजाब कायदा लागू झाला आणि तेव्हापासूनच खरं तर इराणमधल्या महिला या हिजाबला वेगवेगळ्या मार्गाने विरोध करताना दिसून आलेल्या आहेत. इराणच्या महिलांनी या हिजाब मुद्द्यावरूनच पचकियान यांना मतदान केल्याचं दिसून येतं आणि त्याच्यामुळे त्यांचा विजय झाल्याचं स्पष्ट होते. या निवडणुकीमध्ये अजून जे महत्त्वाचे मुद्दे ठरले ते म्हणजे भ्रष्टाचार, पाश्चिमात्य देशांनी लादलेले निर्बंध, यासोबतच वृत्तपत्राचं स्वातंत्र्य आणि स्थलांतर रोखणं हा त्यांच्या इथला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता. इराणमधून मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक स्थलांतर करून इतर देशांमध्ये स्थायिक होत आहेत, जो फार महत्त्वाचा मुद्दा होता. सध्याच्या या निवडणुकीमध्ये इराणमधल्या 80 जणांनी राष्ट्राध्यक्ष पदासाठीची इच्छा दर्शवलेली होती. त्याच्यामध्ये 4 महिलांचा सुद्धा समावेश होता. पण गार्डियन काउन्सिलने या सगळ्या उमेदवारांची पडताळणी केली आणि नंतर 6 जणांची लिस्ट जी आहे ती फायनल केलेली होती. गार्डियन काउन्सिल जे आहे त्याच्यामध्ये 12 सदस्य असतात. अयातुल्ला खोमेनी जे त्यांचे सर्वोच्च नेते आहेत त्यांनी निवडलेल्या 6 मौलवींचा या गार्डियन काउन्सिलमध्ये समावेश असतो. 6 कायदेतज्ञ सुद्धा याच्यामध्ये असतात आणि मग हे सर्वजण मिळून या उमेदवारांची लिस्ट जी आहे ती फायनल करत असतात. आजपर्यंतचा इतिहास असा सांगतो की या काउन्सिलने जे काही सुधारणावादी किंवा मध्यमार्गी विचारसरणी किंवा मॉडरेट विचारसरणीचे जे काही उमेदवार आहेत त्यांना आधीच लिस्टमधून बाहेर काढलेलं आहे. सध्याच्या निवडणुकीचा जर का आपण विचार केला तर एक सुधारणावादी विचारसरणीचे नेते मात्र या अंतिम 6 जणांमध्ये होते आणि नेमका त्यांचा विजय झालेला आहे, जे पाचकियान यांचं नाव आहे. आता या निवडणुकांकडे महत्त्वपूर्ण म्हणून पाहिलं जात जरी असलं तरी या ठिकाणी एक गोष्ट नाकारून चालणार नाही की अयातुल्ला खोमेनी हे इराणमधले सर्वात शक्तिशाली असे नेते आहेत. 1989 पासून त्यांच्याच हातामध्ये सर्व सत्ता एकवटलेली आहे. तेच इराणचे प्रमुख आहेत, कमांडर इन चीफ आहेत, पोलीस दल सुद्धा त्यांच्याच हातामध्ये आहे. अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी असलेली इस्लामिक रिव्होल्यूशन गार्ड कॉर्प्स आणि स्वयंसेवी संस्था BASIG रेजिस्टन्स फोर्स याचा वापर जो इराणमधला असंतोष जो आहे तो शमवण्यासाठी केला जातो. हे सर्वच्या सर्व खोमेनी नियंत्रित करत असतात. 2009च्या वादग्रस्त राष्ट्राध्यक्ष निवडणुकीपासून सरकारविरोधात जे काही आंदोलन झालं होतं ते दडपण्यामध्ये याच संघटनांचा वाटा फार मोठा होता. थोडक्यात काय, पचकियान जरी आता राष्ट्राध्यक्ष झालेले असले तरी सुद्धा त्यांच्या हातामध्ये फार लिमिटेड असे अधिकार असतील. जर का आपण इराणमधली सत्ता जी आहे हे जर का बघितलं तर खोमेनी हे सेंटर पॉइंटला येतात. मग जर का इकडं बघितलं इथं पहिल्या नंबरला राष्ट्राध्यक्ष येतील, मग त्याच्यानंतर न्यायालय येईल, मग पोलीस दल वगैरे असं दिसतील. हे सगळे पॅरलल आहेत. खोमेनी हे सर्वोच्च स्थानी असलेलं दिसून येईल. इराणमध्ये आजच्या दिवशी परिस्थिती काय तर बघा,
आर्थिक संकट हा त्यांच्या इथला फार महत्त्वाचा मुद्दा आहे. संपूर्ण जगाने त्यांच्यावरती निर्बंध लादलेले दिसून येत आहेत. कुठूनही आर्थिक मदत त्यांच्या इथं येत नाहीये. यासोबतच महागाई आणि बेरोजगारीने त्यांच्या इथं मोठा उच्चांक गाठलेला होता आणि जो इथं फार महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे निवडणुकीमध्ये. भ्रष्टाचार. इराणमध्ये जरी खोमेनी यांच्या हातामध्ये सर्व सत्ता असली, त्यांच्या इथे मोठ्या प्रमाणात क्रांती जरी झालेली असली तरीसुद्धा भ्रष्टाचार हे तिथलं वास्तव आहे, जे नाकारून चालणार नाही. तिथल्या परराष्ट्र धोरणाचा जर का विचार केला तर सीरिया, इराक आणि येमेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षामध्ये त्यांनी विनाकारण सहभाग घेतलेला आहे असं सांगितलं जातंय. यासोबतच अमेरिकेसोबत त्यांचे असलेले संबंध हे कायमच ताणलेले राहिलेले आहेत, त्यांची इथं क्रांती झाल्यानंतर. आता येणाऱ्या काळामध्ये इथे काही सुधारणा होते की काय, हे पाहणं फार इंटरेस्टिंग असणार आहे. इराणमधली जनता आर्थिक, सामाजिक आणि इतर जे काही घटक आहेत त्याच्यामुळे भरडली जात होती. या देशामध्ये मानवी हक्क आणि स्वातंत्र्य या संदर्भातले प्रश्न हे वारंवार उपस्थित केले जात होते. हिजाब संदर्भात जो काही मागे विषय झालेला होता त्याचा आपण डिटेलमध्ये बोल व्हिडिओवरती व्हिडिओ सुद्धा केलेला आहे, जी इराणमधली वास्तविकता आहे. आता हिजाब विरोधात थोडीशी आधुनिक विचारसरणी स्वीकारल्यामुळं आत्ताचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांचा विजय झाल्याचा आपल्याला दिसून येते. महिलांनी त्यांना भरभरून मतदान केल्याचं सांगितलं जाते, कारण की ते सुधारणावादी आहेत म्हणून आणि यासोबतच त्यांची विचारसरणी जी आहे ती कडवी नाहीये. पचकियान यांनी येणाऱ्या काळामध्ये इराणमध्ये कोणतेही आमूलाग्र बदल न करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. यासोबतच अयातुल्ला खोमेनी हेच सर्वोच्च नेते असतील, त्यांच्याच हातामध्ये सर्व अधिकार असतील, हे सुद्धा स्पष्ट केलेलं आहे. बघूया येणाऱ्या काळामध्ये इराण नेमकी कोणती भूमिका घेत होते. इराण आधुनिक दृष्टिकोन स्वीकारतो की आहे त्याच मार्गावरती राहतो. पण एक मात्र खरं या ठिकाणी की 1979च्या क्रांतीनंतर इराण हा 4 पावलं मागच गेलेला आहे, पुढं नाही. आणि हे खूप सारे अभ्यासक मान्य सुद्धा करतील. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.